शालेय शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारात सुधारणा करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शाळा तेथे मुख्याध्यापक, लिपिक आणि शिपाई ही पदे कायम करावी, 10, 20, 30 ची आश्वासित प्रगती योजना तात्काळ सुरू करावी, अल्पसंख्याक शाळांमध्ये 100% पदभरती करावी, मराठी भाषा टिकवण्यासाठी अनुदानाच्या जटिल अटी शिथिल कराव्यात यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत। सदर निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ, विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, कार्याध्यक्ष राजेंद्र सावंत, सरचिटणीस कलीम अन्सारी, सहसचिव योगेश्वर मोजाड आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर आघाडीचे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकच मिशन कोण म्हणतं देत नाही। तुला भी पाहिजे, दादाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे, आम्हाला का नको? सगळ्यांना पाहिजे। काढून घेऊ, हिसकून घेऊ, वडवून घेऊ, घेतल्याशिवाय खासदाराला भी पाहिजे, आमदाराला भी पाहिजे, आम्हाला भी पाहिजे, संघटनेला पाहिजे, कर्मचाऱ्याला पाहिजे, मिळालीच पाहिजे। का देत नाही, कसा देत नाही? आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष आमदार जमू अभ्यंकरांच्या आदेशाने शिक्षण क्षेत्राच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर आज धरणे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी वर्किंग डे आहे आणि कामकाजाच्या दिवसामध्ये सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आपल्या रजा टाकून उपस्थित आहेत। गेल्या 5-7 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक प्रश्नांची वाढ झालेली आहे। सगळ्यात मोठा आणि जो गंभीर प्रश्न आहे तो जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे आणि या पेन्शनचं टेन्शन प्रत्येक घटकाला आहे। म्हातारपणाची काठी असलेले पेन्शन सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना काढून ते रद्द करण्याच्या मागे सरकारची भूमिका आहे असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून 22 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांचं निवेदन आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवणार आहोत। या मागण्यांचा, या धरणे आंदोलनाचा हेतू एकच आहे की सरकारला जाग आली पाहिजे। आज सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका अमुक, लाडका तमुक वेगवेगळ्या योजना आणते, परंतु या सरकारचं, या शासनाचं लाडका विद्यार्थी कधी नीट शिकवता येईल आणि तो शिकवण्यासाठी शिक्षकांना सगळ्या सुखसुविधा या शाळांमध्ये कशा उपलब्ध होतील, शिक्षकांना लाडका शिक्षक कधी या शासनाचा होईल, त्याला जाग आणण्यासाठी आणि त्याची नोंद शिक्षण क्षेत्राची शासनानं घेण्यासाठी या आंदोलनाचं प्रयोजन आहे। आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या मागण्यांचं निवेदन आपल्यामार्फतही आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आणि शासनापर्यंत पोहोचवत आहोत। यापुढे जर या मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार झाला नाही तर शिक्षक हा असा घटक आहे, त्यांनी जर एकदा शेंडीला गाठ मारली तर तो चांगले सामर्थ्यशाली साम्राज्यसुद्धा उलटे करू शकतो आणि म्हणून जर या बाबतीमध्ये शासनानं योग्य निर्णय घेतला नाही तर शिक्षकसुद्धा हा समाजातला महत्त्वाचा घटक आहे आणि तो शासनाच्या या चुकीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये समाजामध्ये जागृती केल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी आज आपल्याला जाहीर करतो। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।